2026चे नवीन पैठणी ट्रेंड काय असेल? आत्ता सध्या बनारसची नऊवार ही खूप ट्रेंडिंग आहे. ओळखायचं कसं खरी कुठली आणि फेक कुठली? आता मी 2 पैठण्या आणल्या त्या तुम्ही ओळखून दाखवायच्या. ही आणि ही मला फेक वाटते आणि ही मला खरी वाटते. खरं आहे का? बरोबर उलटं सांगितलं. बरोबर उलटं सांगितलं तुम्ही. हे पोपट आणि मोर का असतात पैठणीवर? हे म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं आणि मोर जास्त तर किंमत जास्त. जितकं नक्षीकाम बारीक त्याची कॉस्ट वाढते. पण जर आपण प्युअर घ्यायला गेलो तर त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने एक साडी एका बनायला साडीला. लागते. 2026चा काय कलर आहे? या शेडलाच प्रेफर करतात. कसं काय ओळखायचं कुठली साडी कुठल्या इव्हेंटला, ते जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना. आपण जर एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंटला जातोय तर आपल्याला सिल्क हे मस्ट आहे. नवऱ्या मुलाची आई काकू असे वेगळे जण येतात आणि सांगतात की या बजेटच्या वर जाऊ नका, हीच दाखवा नववधूला. अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की लग्नाच्या शॉपिंगच्या आधी त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत? थीम तुम्ही आधी ठरवा, मग आउटफिट चूज करा. तर लास्ट ज्वेलरी या. उलटं सुलटं केलं तर मग ते मिसमॅच होतं. आणि अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत, म्हणजे अगदी कम्प्लीट नो. महाराण्यांनी नेसलेल्या ज्या पैठण्या होत्या, ती जी विंटेज पैठणी आहे ती आम्ही आता लॉन्च केली. आणि त्याची काय किंमत असेल? त्याची साधारण आता मेट गालाचा आलिया भट्टनी घातलेला 18 लाखाचा होता गाऊन. मग तुम्ही असं कुठल्या सेलिब्रिटीला वगैरे बनवलंय का? ज्या गौतमी देशपांडे आहे, श्रुती मराठे आहे, तेजा देवकर आहे, सावनी रवींद्र आहे. आमच्या इथली जी ड्रेप साडी आहे ते अंबानीच्या वेडिंगसाठी त्या वेअर करून गेल्या होत्या. ड्रेप साडी म्हणजे काय सांगा? ड्रेप साडी म्हणजे पॉवरलूम आल्यामुळं साड्यांची किंमत कमी झाली आणि हँडलूम साड्यांची किंमत जास्त. मग ते परवडणारं नव्हतं, म्हणून मग आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा लागला. नमस्कार शुभांगीताई, तुमचं नमस्कार. सर्व काही मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्या महिलांना एकच इच्छा असते की आपल्याकडे पैठणी असावी. आणि सध्या भयंकर क्रेज आहे ना, क्रेजच म्हणायला पाहिजे ना. हो. प्रत्येकाकडे एक पाहिजे साडी. तर सध्याची ट्रेंडिंग पैठणी काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्ही सध्या बनवलं आहे? ट्रेंडिंग पैठणी म्हटलं तर मी आज घेऊन आली आहे. अरे वा, तुम्ही घेऊन आलात पैठणी? वा वा वा. ही जी आहे ही चंद्रकोर मधली पैठणी आहे. हां. चंद्रकोर विथ द नारळी बॉर्डर. ओ नाईस, छान आहे, मस्त आहे ही. अशी ती चंद्रकोर आहे. चंद्रकोर आणि तारा ही सध्या सगळ्यात ट्रेंडिंग का आहे सध्या. ही आहे ही बंदेज विथ द टेम्पल बॉर्डर. म्हणजे बांधणी टाईप. बांधणी. टेम्पल बॉर्डर छान आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. सध्या हे फार ट्रेंडिंग आहे. व्हायब्रंट कलर आवडतात लोकांना. ही जी आहे पारसी गारामधली पैठणी. कसली? पारसी गारा, ह्या वर्कला पारसी गारा वर्क म्हणतात. ओ. आणि विथ द नारळी बॉर्डर. अरे वा, बघू मला. अरे वा, मस्त आहे, छान आहे, मस्त दिसते. ही आहे ही पीटा वर्क. हे थोडं आम्ही आता त्याच्यात इनोव्हेशन केलेलं आहे की पीटा वर्क विथ द पैठणी बॉर्डर. पिठा म्हणजे काय असतं याच्यामधलं? हे जे वर्क केलेलं आहे हे ठोकून केलेलं वर्क असतं. पण ती जर खरी आहे का? हां, ही जर खरी आहे. आणि विथ द मुनिया बॉर्डर आम्ही बनवलं. काय मुनिया म्हणजे काय असं? पोपटाची जी चोच असते हां, तर ती त्याला त्याच्यावर आहे का? मुनिया बॉर्डर. ही जी बॉर्डर आहे याला मुनिया बॉर्डर म्हणतात. अरे वा. हे पोपट आणि मोर का असतात पैठणीवर? पूर्वापार चालत आलेला आहे. पोपट, मोर, लोटस किंवा नारळ हे म्हणजे समृद्धीचं प्रतीक असतं. तर पूर्वी फक्त हे सगळे मोटिव्ज वापरून किंवा हे सगळे नक्षीकाम ही प्युअर रिअल जरी वर्कमध्ये केली जायची. सोन्या किंवा चांदीच्या तारांनी बनवून हे फक्त राण्या ज्या असायच्या, राजांच्या राण्या किंवा त्यांचे जे प्रतिष्ठित त्यावेळेच्या ज्या व्यक्ती असायच्या त्यांच्यासाठीच खास बनवली जायची. हाताने व्ह्यू केली जायची. त्यामुळं ह्याची फार क्रेज तेव्हापासून आत्तापर्यंत आहे. आणि तो कलर जरा अजून एक दिसते मला. ही जी आहे ही कसुती वर्क आहे. कसुती. हां.
हे कसुती वर्क विथ द टेम्पल बॉर्डर. आम्ही थोडं त्याच्यात इनोव्हेशन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा टाईपमध्ये आम्ही ही पैठणी बनवली. आणि तो धागा कसला आहे ते हे रेशीम थ्रेड. अच्छा, ओके. हां, मला सांगा मग आता फेक पैठणी आणि खरी पैठणी कशी ओळखायची? कारण खरंच कळत नाही. आता मी 2 पैठण्या आणल्यात, त्या तुम्ही ओळखून दाखवायच्या. खरी कुठली आणि अरे बापरे, दाखवा. ओके, आणि दुसरी कुठली? ही आणि ही थोडीशी फारच शायनी आहे. ही मला फेक वाटते आणि ही मला खरी वाटते. खरं आहे का? बरोबर उलट सांगितलं. बरोबर उलट सांगितलं तुम्ही. ही फेक आहे? हां, ह्याला फेक नाही, ही सेमी सिल्क आहे. ही सर्वसामान्यांना परवडणारी अशी आहे, अफोर्डेबल रेंजमध्ये. आणि ती जी आहे ती प्युअर हँड वोन आहे. ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क वापरलेलं आहे. ह्याच्यात थोडं पॉलिस्टर बेस्ड असतं, पण ते सगळ्यांसाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून ज्यांना प्युअर हवं आहे त्यांना आपण प्युअर देतो. ज्यांना पैठणी नेसायचे तर ते सेमी सिल्ककडे जाऊ शकतात किंवा आर्ट सिल्क म्हणतो. काय रेंज असते पैठणीच्या साडीची? 3,000पासून चालू असते ते अप टू 5 लाख. तुम्ही घेईल तशी. जशी बॉर्डर वाढते, ऑल ओव्हर जी पैठणी आहे ती 5 लाखापर्यंत मिळते. त्याच्यामध्ये जे बारीक नक्षीकाम, जितकं नक्षीकाम बारीक तितकं त्या कामाला लागणाऱ्या जो हस्तकाम करणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जितका वेळ लागतो त्याची कॉस्ट वाढते. नाही, पण मग ही जी फेक असते ती मशीननी बनते. सगळं त्याचं जे असतं त्याचं रेशीम वगैरे सगळं जर खरी नसते आणि ती दिवसाला ते 50 नग पण बनतील. पण जर आपण प्युअर घ्यायला गेलो तर त्याला जवळजवळ 1.5 ते 2 महिने एक साडी बनायला लागते. तर ती जी व्यक्ती आहे जी काम करते त्याला तितका वेळ आणि त्याला मोबदला तेवढा मिळाला पाहिजे म्हणून. आणि त्याचं फील आणि टच हे अगदी वेगळं असतं. शुभांगीताई, मला ना खूप कुतूहल आहे की ही पैठणी साडी एवढी 5 लाखाची ती बनते कशी? जी हाती बनते ती म्हणजे हँडलूमवर जी बनवली जाते. सुरुवातीला जे काही आपल्याला समजा एखादं नक्षीकाम ड्रॉ करायचं, त्याच्यावर वीव करायचं, तर त्याचा आधी नकाशा तयार केला जातो. त्यानंतर मग हळूहळू मग त्याच्यात रेशीम किती वापरायचं, त्यानंतर जर किती वापरायची, ह्याच्यानुसार मग त्याचं विणकाम केलं जातं. पण मग ते करणारे कारागीर असतात का? हो, ते करणारे स्पेशल कारागीर असतात. जेवढं नाजूक काम असेल तेवढा तो कारागीर कुशल असतो. सध्याचे जे न्यू जनरेशन आहे ते इतकं बारीक आणि नाजूक काम करायला ते रेडी नाही आहेत. त्यामुळं जे आधीपासनं जे कारागीर काम करतात तेच फक्त ही हस्तकौशल्य ज्यांच्या हातात आहे तेच फक्त खूप नाजूक काम करू शकतात आणि ते त्यांचं कार्य अखंडपणे कार्य करत आहेत ते. पण मग तुम्ही ही जी व्हेरिएशन्स मला दाखवलीत, म्हणजे त्याचा बॉर्डर वेगळी किंवा त्याच्या आतमधलं डिझाईन वेगळं, तर हे तुम्ही कसं करता? म्हणजे तुम्ही सुद्धा स्केच करून त्यांना देता? कसं तुम्ही इनोव्हेशन करता? अनेक ठिकाणी आपण रेग्युलर पैठण्या बघतो, पण आम्हाला ॲज अ डिझायनर मला त्याच्यात काहीतरी इनोव्हेशन आणायचं होतं. मग आम्ही राजस्थानचं जे बंदेज आहे तर ते आणि आपलं जे महाराष्ट्राची जी पैठणी आहे पैठण, तर ह्याचं कॉम्बिनेशन कसं करता येईल. अनेक वेगवेगळ्या आपल्या भारतभरात अनेक ठिकाणी वेगवेगळं काम केलं जातं. गुजरातमध्ये कच्छवर केलं जातं, राजस्थानमध्ये बंदेज केलं जातं. तर त्याचं आम्ही कॉम्बिनेशन करून मग आपल्याला नवीन काय करता येईल तर त्याचं आम्ही स्केच ड्रॉ करून मग ते काम करून घेतलं समोरच्या कारागिराकडनं. महिन्याला साधारण अशा तुम्ही किती बनवून घेता, म्हणजे पैठणहून पैठण्या? ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षभर या पैठणी इनोव्हेशन जर नवीन काही आणायचं आहे तर वर्षभर आम्ही ह्याच्यावर काम करत होतो. अनेक वेगवेगळे स्केचेस ड्रॉ केले. नाही हे जमेल, हे जमणार नाही. ह्या कारागिरांना विचारलं की हे आपण करू शकतो, त्यांनी आपल्याला आधी नाही म्हणूनच सांगितलं होतं. मग तरी आम्ही त्याच्यात खूप सारे ट्रायल्स अँड एरर्स करून
मग 100 साड्या आम्ही आता जुलैमध्ये लॉन्च केल्या होत्या. 100 इनोव्हेशन्स. हां, 100 इनोव्हेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही लॉन्च केले. आणि त्याला आम्ही ज्या पैठणी या विषयावरचे अनेक वेगळी पुस्तकं आम्ही आधी फाइंड आउट केली वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये जाऊन. मग वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये भेटी दिल्या. त्यानंतर गदवालमध्ये गेलो, तिथले काही एक्झिबिशन बघितले. पुण्यामध्ये जे आहे झापुर्झा म्हणून आहे, तिथं जाऊन आम्ही तिकडच्या पैठण्यांमध्ये आपल्याला वैविध्य काय आणता येईल याचा आम्ही अभ्यास केला. आणि मग त्याच्यावर काम करून मग फायनली 100 पैठणीज आम्हीच लॉन्च केल्या. पण मग या 100 ज्या पैठण्यांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये फक्त म्हणजे डिझाईनचं वैविध्य आहे का कापडाचं आहे, सिल्कचे वेगवेगळे प्रकार आहेत, कसं आहे म्हणजे त्याच्यामध्ये 100 कसले प्रकार आहेत? हां, मग त्याच्यात आम्ही काय केलं की कटवर्क विथ द पैठणीमध्ये कटवर्क हे आम्ही त्याच्यात वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं की पारसी गारा पैठणीमध्ये पारसी गारा हे जरा खूपच हटके आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पिटावर्क हे साधारण डिझायनर जे आउटफिट्स असतात तिथं केलं जातं, पण आम्ही हे साड्यांमध्ये आणून त्याचं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणालात ना वेगळेपण, तर हल्ली आपण बघतो ना सोशल मीडियावर की पैठणीचं ड्रेस असतो किंवा सूट्स असतात, असं बरंच त्याच्यामधनं पण काही नाही तर टोट बॅग्स पण असतात. तर तसं तुम्ही इनोव्हेशन्स करता का? ज्या पैठण्या साड्या होत्या, साड्यांपासनं आम्हाला एका क्लायंटची रिक्वायरमेंट होती. त्यांना इंडो वेस्टर्न सूट्स हवा होता. मग त्याला आम्ही क्रॉप टॉप, ब्लेझर आणि प्लाझो अशा स्टाईलमध्ये आम्ही कस्टमाइज करून दिलेलं आहे. इवन ब्लाउजेसमध्ये व्हेरिएशन केलेले आहेत. सध्या लेहंगा चोलीचं पण खूप क्रेज आहे, तर तसे पण आम्ही पैठणीचे अनेक विविध प्रकार बनवून कस्टमाइज करून दिलेले आहेत क्लायंटला. पण हे तुम्हाला पैठणीमध्येच हे करावंसं का वाटलं? म्हणजे असं काय प्रेम आहे त्या पैठणीबद्दल? महाराष्ट्र म्हणला की ते पहिलं नाव जे येतं साड्यांमध्ये तर ते पैठणी आहे. आणि पैठणी ही फक्त आता महाराष्ट्रापुरती नाही, भारतापुरती नाही, तर जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. आम्ही जेव्हा या 100 साड्या लॉन्च केल्या तेव्हा आम्हाला जगभरातनं म्हणजे साऊथ कोरियामधनं, UK मधनं, US मधनं, आपल्या भारतात म्हणलं तर पंजाब, साऊथमधनं अनेक वेगळे आम्हाला ऑनलाईन इन्क्वायरीज आल्या आणि आम्हाला म्हणजे त्यांनी आमची पैठणी पसंत केली आणि आम्ही त्यांना कुरिअर केले ते. म्हणजे आपल्या इंडियन लोकांनी, मराठी लोकांनी की इवन वेस्टर्नर्सनी? नाही, साऊथ कोरियाचे तर पुण्यात आले होते, त्यांनी व्हिजिट केली आमच्या स्टोअरला, त्यांना आवडलं आणि त्यांनी परचेस केलं. ते साऊथ कोरियन होते प्रॉपर. हो, आणि मग त्यांनी त्याचं काय बनवलं का? कारण ते तर काही साडी नेसत नसतील ना. त्यांनी असं घागरा स्टाईलमध्ये, त्यांना पैठणी नेसायची होती, पैठणी त्यांना साडी नेसता येत नाही. मग त्यांना आम्ही साडीचं घागऱ्यामध्ये रूपांतर करून दिलं. मग त्या एका लग्नाला आल्या होत्या तर त्यांनी त्या लग्नामध्ये ती वेअर केली. अरे वा, खूप छान. पण मग आता हे असे नवीन नवीन जे ट्रेंड्स येतात तर तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे फक्त पैठणीमध्येच तुम्ही हे नवीन ट्रेंड इंट्रोड्यूस करता की आणखीन पण आउटफिट्समध्ये किंवा साड्यांमध्ये? मध्ये एक आमच्याकडे क्लायंट आले होते, त्यांना प्रियांका चोप्रा सरचा जो रिसेप्शनला त्यांनी वेअर केलेला व्हाईट गाऊन खूप सुंदर होता. हां, त्याचा फोटो घेऊन ते आले होते. तर त्याचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही तो गाऊन त्यांना बनवून दिला, जो त्यांच्या लग्नासाठी त्यांना वेअर करायचा. पण त्याचं कुठलं कापड होतं? त्याचं कापड हे फ्रेंच लेसवर कडदाना वर्क असं होतं. प्रॉपर त्याला टेल होता, तो टेल पण आम्ही बनवून दिला. आणि तो गाऊन आम्ही असा मल्टीपर्पज बनवला की वर जॅकेट स्टाईलमध्ये होतं. त्यांनी तो वरनं जॅकेट वेअर केला, तो त्यांच्या लग्नासाठी त्यांनी वेअर केला. आणि नंतर जर कुणाच्या फंक्शनमध्ये जायचं असेल त्यांना तर जॅकेट काढून तो गाऊन त्या रियूज करू शकतात. हो, कारण हल्ली ना असं सोशल मीडियामुळे माहीत होतं. आता मेट गालाचा आलिया भट्टनी घातलेला 18 लाखाचा होता गाऊन. मग तुम्ही तशा प्रकारे कोणी आलं तर बनवून देता का? म्हणजे सब्यासाची, मनीष मल्होत्रा, प्रत्येकीला वाटत असतं ना की आपण पण हे
डिझायनर कपडे घालावे, डिझायनर गाऊन्स घालावेत लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला, तर ते कसं काय तुम्ही ते कसं करता तुम्ही, म्हणजे त्याप्रमाणे डिझाईन करता का काय करता? आम्ही ते जे त्यांनी जे इन्स्पिरेशन दाखवलेलं आहे तर त्याप्रमाणे आम्ही ड्रॉइंग्स करून मग त्याच्यावर डिझाईन करून आम्ही बनवून पण दिलेले आहेत आणि बनवून देतो पण आम्ही. मग तुमच्याकडे काही टेलर असतात आणि डिझायनर्स असतात का? आपल्या भारतामध्ये जर आपण बघायला गेलो तर हे जे बारीक काम आहे, नाजूक काम, हँडवर्क, हे मोस्टली कलकत्त्याचे जे कारागीर असतात तेच बनवू शकतात. म्हणजे सगळेच बनवतात पण त्यांचं काम खूप फाईन असतं. तर ते कारागीर आमच्याकडं आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं ते काम करून घेतो आणि मग हँडओव्हर करतो क्लायंटला. खूप छान. मग मला आता सांगा की 2026चे काय ट्रेंड असतील, म्हणजे पैठणीचं काय तुम्ही नवीन इंट्रोड्यूस करणार आहात? नवीन पैठणी ट्रेंड काय असेल? आत्ता सध्या बनारसची नऊवार ही खूप ट्रेंडिंग आहे आणि लोकांना म्हणजे ते फोटो घेऊन येतात की आम्हाला अशी नऊवार हवी आहे. तर बनारसची नऊवार सध्या फार ट्रेंडिंग आहे आणि ती पैठणीमध्ये. आणि आपल्याला असं वाटतं ना की पैठणी म्हणजे फक्त पैठणचीच आलेली, पण साड्यांमध्ये बनारसी आहे, कांजीवरम आहे, म्हैसूर सिल्क आहे. तर ह्या सगळ्याचं आणि म्हणजे देशभरातल्या निरनिळ्या प्रकारच्या ज्या सिल्कच्या साड्या आहेत त्याचं आणि पैठणीचं फ्युजन, किंवा तुम्ही असं काय 2026चा नवीन ट्रेंड करणार आहात का पैठणीमध्ये? ॲक्च्युली पैठणी ही फक्त पैठणमध्येच बनत नाही, ती बनारसमध्ये बनते, साऊथमध्ये बनते. तर आम्ही बनारसमध्ये काही जे विंटेज जे कलेक्शन होतं, विंटेजचा आधार आपल्याला पुस्तकांमध्ये सापडतो, त्याची बॉर्डर आम्ही रेफरन्स पकडून बनारसवरनं आम्ही काही पैठण्या बनवून घेतलेल्या आहेत. त्या जर आपण पैठणवरनं बनवल्या असत्या तर त्याची कॉस्ट ही अबाव 1 लाख गेली असती. पण त्या पैठण्या, त्या बॉर्डरच्या पैठण्या ह्या 30-35मध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत आता. पण म्हणजे बनारसहून बनवली म्हणजे सिल्क बनारसचं, पण त्याचं डिझाईन जे तुम्ही म्हणता जे स्पेसिफिक आहे ते पैठणीसारखं आहे का? हो, त्याचं जी बॉर्डर आहे त्याला विंटेज बॉर्डर आहे ती. तर ती बॉर्डर आणि बनारसचं सिल्क असं आम्ही त्याचं कॉम्बिनेशन बनवून पैठणी, बनारसी पैठणी बनवली. मग तुम्ही 2026चा तुम्ही आता ट्रेंड करताय बनारसी पैठणी? हो, अगदीच. आणि त्याच्यात खूप सारे कलर ऑप्शन्स आमच्याकडे अवेलेबल. 2026चा काय कलर आहे? युजली ज्या ब्राईड्स असतात त्या हॉट पिंक किंवा रेड यालाच किंवा मरून या शेडलाच प्रेफर करतात आणि लग्नामध्ये सगळ्यात उठून दिसणारे जे कलर आहेत ते हेच आहेत. तर 2026चे पण हेच कलर आहेत. हॉट पिंक, रेड, मरून या शेडमध्येच चांगले दिसतात आणि तोच ट्रेंडिंग कलर आहे. आणि ट्रेंडिंग डिझाईन काय असेल? पैठणीचं डिझाईन. पैठणीचं ट्रेंडिंग डिझाईन जुन्या काळच्या ज्या पैठण्या आहेत त्या, जसं आसावली पल्लू आहे, त्याच्यात मुनिया बॉर्डर आहे किंवा नारळी बॉर्डर आहे. नारळी बॉर्डर म्हणजे काय? नारळी बॉर्डर म्हणजे जी जो नारळ आहे ज्याच्यात त्याची जी वीव आहे, विणकाम, त्याच्यावर दिसणारी जी चौकट आहे ती चौकट त्या बॉर्डरवर उतरवलेली असते, ती म्हणजे नारळी बॉर्डर असते. मला एक सांगा, पैठणीचं सगळ्यात जास्त आकर्षण हे त्याचा जो पल्लू असतो ना त्याच्यात असतं. मग त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स तुम्ही करता मला सांगा, कारण तो पल्लूच बघा, तुम्ही पण आता असा पल्लू जर आपण रेग्युलर जर पैठणी बघितली तर ते नारळी बॉर्डर आणि 12 ते 16 मोर त्याच्यावर 16 मोर असे ठरलेले असतात. 12 काही पैठण्यांवर 12 असतात, काही 14 असतात. कोण ठरवतं? आणि 14 ते विवर्स ठरवतात. तर त्यानुसार त्याची डिझाईन, मग त्याला डबल पदर, सिंगल पदर असं त्याचं ठरलेलं असतं. आणि मोर जास्त तर किंमत जास्त. जेवढे मोर जास्त तर कारागिरीची वेळ जास्त, त्याची किंमत जास्त. पण मग त्याची बॉर्डर असते त्याच्यात पण मोर असतात तेव्हा? नाही, बॉर्डर ही नारळी बॉर्डर असते. ह्याच्यामध्ये आम्ही व्हेरिएशन आणले की सुरुवातीला जुन्या काळात आसावली पल्लू बनवल्या जायच्या. तर आसावली पल्लूमध्ये फारच नाजूक डिझाईन आहे, तर त्याला वेळ जास्त जातो. तर अशा काही विंटेजचे कलेक्शन आहे ते आम्ही लॉन्च केलं आहे आता. आम्ही 17व्या-18व्या शतकातल्या ज्या पैठण्या, त्यावेळच्या महाराण्यांनी नेसलेल्या ज्या पैठण्या होत्या त्याचा अभ्यास करून आम्ही तो आसावली पल्लू, त्याची बॉर्डर
ह्याच्यावरनं आम्ही ती जी विंटेज पैठणी आहे ती आम्ही आता लॉन्च केली आहे. अरे वा. आणि त्याची काय किंमत असेल? त्याची साधारण 40 अबाव अशीच किंमत आहे. पण मला एक सांगा, आता जी खऱ्या पैठणी ज्याला म्हणतात, तुम्ही म्हणाल ना की खरी सोन्याची जर वापरली जाते, मग ती तुम्ही कुठून सोर्स करता? सोनं तर आता किती महाग झालं. म्हणूनच विचारते, सोनं एवढं महाग झालं. आणि ॲक्च्युली त्याच्यात रेशीम असतं, ते रेशीम त्या सोन्याच्या पाण्यामध्ये भिजवलं जातं, त्याच्यावरती तार बनते आणि ते त्याच्यात वापरलं जातं. आणि जेवढे तुम्ही जास्त वापराल तेवढं त्याची किंमत जास्त असते. आणि पल्लूची काय व्हेरिएशन्स आहेत? म्हणजे एक मोर झाले आणि एक आसावली पल्लू आहे, मोर आहे, त्याच्यामध्ये दोन मोठे मोर आहेत, किंवा सध्या पिचवाई पदर पण आम्ही पिचवाई पदर असतो त्याच्यामध्ये. तर अनेक वेगळे पदर असतात त्याच्यात. कृष्ण असतो, कृष्ण असा झाडाखाली बसलाय आणि बासरी वाजवतोय, तर साईडला मोर, पोपट, अशा स्टाईलमध्ये पण पदर असतात. विविध प्रकारचे पदर असतात पैठण्यांमध्ये. आता मला सांगा की तुम्हाला जर असं कधी झालं आहे का की आमचं एक फॅमिली फंक्शन आहे किंवा लग्नाला मला संगीतला म्हणा किंवा मेहंदीला, रिसेप्शनला एक प्रकारचा हाच आउटफिट हवा आहे, असं तुमच्याकडे येतात का कोणी सांगायला? आणि मग तुम्ही ते कस्टमाइज करून देता का? हो, आम्हाला असे अनेक ब्राईड आणि ग्रूम आलेले आहेत की त्यांच्या जनरली आता ट्रेंडिंग आहे 5 फंक्शन. एक संगीत, मेहंदी, हल्दी, फेरे आणि रिसेप्शन, असे 5 फंक्शन असतात. तर मग असं कॉम्बोमध्ये पण आमच्याकडे, म्हणजे ब्राईड आणि ग्रूम त्या दोघांचं कॉम्बोमध्ये आणि 5 फंक्शनसाठी लागणारे आउटफिट ते पण आम्ही बनवून दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळा कलर पण वापरला जातो, वेगवेगळे आउटफिट पण वापरले जातात. समजा आता तुम्ही फेऱ्याला नऊवार नेसली किंवा संगीतसाठी मग आम्ही इंडो वेस्टर्न देतो, रिसेप्शनसाठी टिश्यूमधल्या साड्या देतो, त्यानंतर मेहंदीसाठी ग्रीनमध्ये प्लाझो, क्रॉप टॉप अशा स्टाईलमध्ये देऊ शकतो. इफ दे आर कम्फर्टेबल मग आणखी वेगळे स्टाईल पण आपण बनवून देतो. आता मी तुमच्याकडे आले आणि माझ्या घरी लग्न आहे, तर एंगेजमेंटला जर नवरा आणि नवरी यांना जर एक मॅचिंग बनवायचं असेल तर तुम्ही काय कराल? तुमची काय म्हणजे कसा काय तुम्ही थॉट प्रोसेस, काहीतरी नाविन्य कसं आणाल, काय बनवून द्याल मला तुम्ही? एंगेजमेंटसाठी सहसा एंगेजमेंट ही नाईट फंक्शन असतं. हो. तर त्यावेळेला लेहंगा बनवून देऊ शकतो आपण. ग्रूमसाठी आपण ब्लेझर, पॅन्ट आणि शर्ट्स आणि टायमध्ये आपण व्हेरिएशन आणू शकतो. बो लावू शकतो किंवा टाय लावू शकतो किंवा छोटंसं पिन लावून त्याची एम्ब्लिशमेंट करू शकतो. अशी वेगवेगळी व्हरायटी आपण बनवू शकतो एंगेजमेंट. आणि जर हळदीने आपण सुरुवात करूया किंवा आधी मेहंदीने सुरुवात करूया, सो मेहंदीला तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट बनवाल? मेहंदीसाठी जर आपण म्हटलं तर इंडो वेस्टर्न बेस्ट होतं. त्याला आपण प्लाझो बनवू शकतो. प्लाझो का तर समजा तिला पायावर पूर्ण जर समजा मेहंदी काढायची तर शी कॅन टेक इट फ्रॉम गुडघ्यापर्यंत ती वर घेऊन ते मेहंदी झालं की ती मेहंदी वाळल्यावर ते खाली पण, म्हणजे तसं ती. आणि कधी कधी पूर्ण हातभर पण असते. आपण मग ते पूर्ण हातभर असते तेव्हा आम्ही स्लीवलेस क्रॉप टॉप देतो किंवा स्लीवलेस टॉप देतो. आणि हल्ली मेहंदीला नवरा आणि नवरी दोघांचं असतं. हो, त्याला पण असंच तुम्ही कुठल्या प्रकारे द्याल? त्याच कलर मॅचिंगमध्ये द्याल की कसं द्याल? त्याला आम्ही कॉन्ट्रास्टमध्ये देतो. जर समजा तिला ग्रीन दिला तर जनरली ग्रीनला व्हाईट इज अ बेस्ट ऑप्शन आणि तो चांगला पण दिसतो त्या फंक्शनसाठी, मेहंदीसाठी. आणि संगीत हे हल्ली फार मोठं असतं. संगीतला बरेच येतात, त्याच्यासाठी बरेच रिहर्सल्स चालतात. मग संगीतला काय घालावं लोकांनी? संगीतला लोक एकतर फिश कट गाऊन पण जातो त्याला. अच्छा. तर जर ती ऑफकोर्स ब्राईड स्लिमच असतात तर त्यांना ते फिश कट गाऊन सुंदर दिसतात किंवा फिश कटमध्ये लेहंगा सुंदर दिसतो, गाऊन सुंदर दिसतो. त्यानंतर आता सध्या ट्रेंडिंग आहे मोठं जे वर्क असतं, म्हणजे हेवी 3D वर्क म्हणतो, ते पण सध्या खूप ट्रेंडिंग आहे. 3D म्हणजे काय?
3D म्हणजे 3 अशा पाकळ्या करून त्या एका म्हणजे त्याचे कट करून मग त्याच्यावर ते फूल म्हणजे 3D इफेक्ट दिला जातो, ते बाहेर दिसेल असं. तर असे पण सध्या खूप क्रेज आहे. त्याचा पण लेहंगा वापरला जातो. आणि नवऱ्यासाठी ग्रूमसाठी आपण मोस्टली ब्लेझर किंवा मग इंडो वेस्टर्न शेरवानी अशा स्टाईलमध्ये पण देतो. संगीतला किंवा मग मिरर वर्कमधली कुर्ता, त्याच्यात मग डिफरंट कलर शेड्स. मग कुर्त्याचे पण वेगवेगळे स्टाईल की जॅकेट त्याचं वेस्टर्न स्टाईलमध्ये, अशा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपण देऊ शकतो किंवा दिलेले आहेत. आणि मग जर म्हणजे महाराष्ट्रीयन लग्न असलं तर मग सकाळच्या वेळी सगळे विधी वगैरे असतात, तेव्हा मग काय साडीच नेसतात? हां, विधीला आत्ता सध्या नऊवार साडीची फार ट्रेंड आहे. आम्ही म्हणजे नऊवार ब्राईट कलरमध्ये पण छान दिसते, पण पेस्टलमध्ये पण छान दिसते. तर अशी एक पेस्टलमधली नऊवार स्टिच टिश्यू फॅब्रिकमधली आम्ही बनवून दिलेली आहे. त्याचा पण लूक खूप छान दिसतो. म्हणजे मग अशा वेळेला साडीचं ब्लाऊज कसं असलं पाहिजे? जेव्हा तुम्ही साडीचा ब्लाऊज हा हेवीच असला पाहिजे. जर ती ब्राईड आहे तर तो हेवीच असला पाहिजे, तरच तो लूक येतो. म्हणजे कॉन्ट्रास्ट नाही, कुठल्या कलरचा दिला पाहिजे ब्लाऊज, त्याच साडीचा पाहिजे? व्हॉट इज म्हणजे न्यू ट्रेंड काय आहे सध्या ब्लाऊजचा? सध्या कॉन्ट्रास्टची खूप ट्रेंड आहे. एकतर तो समजा आपण ग्रीन घेतला तर त्याला रेड जाईल, हॉट पिंक जाईल, अशा स्टाईलमध्ये. आणि त्याच्यावर जर पूर्ण हेवी वर्क केलेलं असेल, हँडवर्कचा जर तो ब्लाऊज असेल तर तो खूप अतिशय छान दिसतो. आणि नवऱ्या मुलांनी काय घालावं? नवऱ्या मुलाला जर समजा तिचा ब्लाऊजला आपण एखादं समजा हँडवर्क केलं, मोती वर्क केलं, कडदाना वर्क केले, तर नवऱ्या मुलाला त्यातलाच एखादा छोटंसं एम्ब्लिशमेंट घेऊन त्याच्या नऊवारसाठी धोती स्टाईलमध्ये बाराबंदी आणि त्याच्यावर जॅकेट अशा स्टाईलमध्ये खूप छान दिसतं. तर त्यातलं थोडं एम्ब्लिशमेंट नवऱ्या मुलाच्या त्याचं जे जॅकेट असतं त्याच्यावर, त्याला काय म्हणतात? ते ब्लेझर स्टाईलमध्येच येतं, शेरवानी. तर बाराबंदीवर शेरवानी स्टाईलमध्ये जॅकेट देतो आम्ही आणि नवऱ्या मुलीच्या हँडवर्कमधली एम्ब्लिशमेंट त्याच्यावर करून देतो, मॅचिंग होतं, मॅचिंग करून देतो. आणि मग लग्नाच्या रिसेप्शनला मोस्टली मुली गाऊन घेतात किंवा साडी नाही नेसत, साडी पण नेसतात. टिश्यूची साडी मोस्टली चांगली दिसते. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत, त्यात रेड आहे, हॉट पिंक आहे, किंवा मग काही मुली ह्या मेटॅलिकमध्ये जातात. मेटॅलिकमध्ये डिफरंट शेड्स आहेत. मग त्याच्यावर पूर्ण हेवी वर्क असतं आणि ब्लाऊज हा हेवीच असतो. मग सध्या ब्लाऊजमध्ये ट्रेंड स्लीवलेस आहे, म्हणजे लग्नासाठी नाही म्हणत आहे, स्लीवलेस आहे म्हणजे काय 2/3 आहे की लॉंग स्लीव्ज आहेत? हे डिफर करतं. काही जण फुल स्लीव्जमध्ये कम्फर्टेबल असतात, काही जण स्लीवलेसमध्ये कम्फर्ट होतात. जर स्लीवलेस जायचं आहे तर इवन काही जण ऑफ शोल्डरमध्ये पण कम्फर्टेबल असतात. असे पण काही क्लायंट आम्ही केलेले आहेत की ज्यांना ऑफ शोल्डरमध्ये विथ द हेवी हँडवर्क आणि डिझायनर आउटफिट पाहिजेत, असे पण आम्ही आउटफिट बनवून दिले. म्हणजे पूर्ण आउटफिट त्याचा बनवायचा, पूर्ण आउटफिट विथ द ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि ड्रेप साडी असे आम्ही बनवून दिलेले. तुम्ही असं कुठल्या सेलिब्रिटीला वगैरेसाठी वगैरे बनवलं का, किंवा एखाद्या फिल्मसाठी तुम्हाला सांगितलं की आम्हाला बनवून द्या आउटफिट्स? हो, आपल्या ज्या मराठीमधल्या ज्या गौतमी देशपांडे आहेत त्यांच्या हळदीसाठी आणि त्यांच्या मेहंदीसाठी आम्ही आउटफिट बनवून दिलेले आहेत त्यांना. त्याच्यामध्ये एक लेहंगा बनवलेला होता आणि मेहंदीसाठी इंडो वेस्टर्न बनवून दिलं होतं. अरे वा. आणि एखाद्या फिल्मचं कोणी तुमच्याकडे प्रपोजल घेऊन आलं की तर त्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही बनवता का, की तुम्ही फक्त असं लग्नाच्या हेवी अशाच साड्या बनवता? नाही, आमच्या इथे अनेक विविध सेलिब्रिटींबरोबर आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये श्रुती मराठे आहे, त्यानंतर मृण्मयी देशपांडे आहे, तेजा देवकर आहेत, त्यानंतर ज्या आपल्या सावनी रवींद्र आहेत, त्यांनी आमच्या इथली जी ड्रेप साडी आहे ते अंबानीच्या वेडिंगसाठी त्या वेअर करून गेल्या होत्या. ड्रेप साडी म्हणजे काय सांगा? ड्रेप साडी म्हणजे रेडी स्टिच साडी असते. ती जस्ट तुम्ही प्लाझोसारखी वेअर करायची आणि वरनं पल्लू घ्यायचा आणि जो ब्लाऊज असतो तो हेवी असतो.
त्यामुळं त्याची लुक त्याचा एन्हान्स होतो हेवी ब्लाऊजमुळं. म्हणजे ब्लाऊज वेगळा असतो आणि बाकी साडी नॉर्मल ड्रेससारखी घालायची अशी. हां, म्हणजे प्लाझो वेअर करायचा आणि वरनं ड्रेपमध्ये पल्लू घ्यायचा. पण मला सांगा की तुम्ही हे आता शिकलात की तुम्हाला हे आधीपासून माहिती होतं? म्हणजे ही आवड कशी निर्माण झाली? हँडलूम, पैठणी, त्याची व्हेरिएशन्स. ॲक्च्युली माझ्या वडिलांचे लूम्स, आजोबांचे लूम्स होते पुण्यामध्ये आणि 1980च्या दरम्यान हँडलूमला पॉवरलूम आलं. त्यामुळं हँडलूमचे जे कारागीर होते ते पॉवरलूमला जायला म्हणजे त्यांनी नकार दिला किंवा ते तेवढे अपडेटेड झाले नाही. त्यामुळं आमचे जे लूम्स होते ज्याच्यावर आम्ही कॉटन साडीज त्यावेळेला फार ट्रेंडिंग होत्या. आजोबांच्या वेळेला पैठण्या आम्ही विविध बनवायचो. आमच्याकडे जवळजवळ 30 कारागीर होते जे कॉटन पैठण्या बनवायचे आणि 10 कारागीर जे स्पेशल होते की फक्त ते पैठण्याच बनवायचे, ते कॉटन साडी नाही बनवायचे. तर असे आमच्याकडे भरपूर 40-50 कारागीर होते. पण ते शिफ्ट झाले नाही. पॉवरलूम आल्यामुळं साड्यांची किंमत कमी झाली आणि हँडलूम साड्यांची किंमत जास्त. मग ते परवडणारं नव्हतं. म्हणून मग आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा लागला. पण मला माझ्या वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे त्यामध्येच काहीतरी करायचं होतं. मग मी प्रॉपर 40व्या वर्षी फॅशन डिझायनिंग केलं. आणि मग 40व्या वर्षी शिकलात तुम्ही? हो. कुठे जाऊन शिकलात? पुण्यामध्ये INFD डेक्कन कॉलेज आहे, तिथे जाऊन मी प्रॉपर फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. मग माझ्या वडिलांचं जे आमचं नेटिव्ह प्लेस हे तेलंगणामध्ये आहे, नारायणपेठ इथे. तिथं जाऊन मी आमच्या जे भाऊ आमचे आहेत ते काम करत आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडनं आमचे काही इनपुट्स दिले की आपण काय करू शकतो. मग त्यावेळेला प्युअर सिल्क, हँडलूम सिल्क विथ द डिजिटल प्रिंट ही कन्सेप्ट आम्ही पुण्यात घेऊन आलो. डिजिटल प्रिंट म्हणजे सिल्क आहे, सिल्कवर प्रिंट केले डिजिटली. त्याच्यामध्ये मग पिचवाई आहे, कलमकारी आहे, अशा वेगवेगळ्या स्टाईलमधलं त्याच्यावर प्रिंट करून ती सिल्क साडी आम्ही पुण्यात पहिल्यांदा लॉन्च केली. त्याचा रिस्पॉन्स आम्हाला अतिशय चांगला मिळाला. मग आम्हाला कॉन्फिडन्स आला वी कॅन डू. सो मग मी प्रॉपर ह्याच्यात उतरली. आणि मग तिथून तो पैठणीचा प्रवास सुरू झाला. हां, तिथून मग सिल्क साडी प्लस पैठणी हा प्रवास चालू झाला. मग आम्ही फुल फ्लेजमध्ये जवळजवळ 2 वर्ष झाली नित्यकला हे शोरूम पुण्यामध्ये काढलं आहे. मग आता नित्यकला ह्या तुमच्या शोरूममध्ये फक्त साड्या असतात का रेडीमेड आउटफिट्स, काय असतं? नित्यकलामध्ये आमच्याकडे रेडीमेड आउटफिट्स आहेत, वेगळे आहेत. त्याच्यामध्ये लेहंगा आहे, साडीज, पहिलं तर सिल्क साडीज आहे, डिझायनर साडीज आहेत, लेहंगाज आहेत, कुर्तीज आहेत. त्यानंतर आपले जे फॉर्मलला जे जाणारे आहेत कुर्तीज त्या पण आहेत. अनेक विविध प्रकारचे आमच्याकडे आउटफिट्स आहेत, इंडो वेस्टर्न्स आहेत. अशा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये प्रत्येक ओकेजनला जाणारं, जसं की आपण एखाद्या अवॉर्ड फंक्शनला जातो तर त्यावेळेला मोस्ट पॉप्युलर काय वेअर केलं जातं तर टसर. जशी मी आज ही साडी वेअर केलेली आहे, ही कच्छी वर्कमधली टसर साडी आहे. ही एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंटला किंवा एखाद्या अवॉर्ड फंक्शनला अशी जाणारी अशी ही साडी आहे. हे कसं काय ओळखायचं कुठली साडी कुठल्या इव्हेंटला, ते जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना. आपण जर एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंटला जातोय तर आपल्याला सिल्क हे मस्ट आहे. जर आपण भारत देशात राहतो तर सिल्क साडी नेसणं हे मस्ट आहे. तर सिल्क साडीमध्ये टसर हे कॉर्पोरेटला जाणारं असं मानलं जातं, कारण ते जास्त चमकत नाही पण ते प्युअर सिल्क आहे. तर तशा साड्या ह्या त्या आपल्या अवॉर्ड फंक्शनला वगैरे जाणाऱ्या असतात. आणि बाकीचे आपले जे अनेक विविध इव्हेंट्स आहेत, जसं आपलं कोणाच्या लग्न आहे, वास्तुशांती आहे, एखादं घरी फंक्शन आहे तर त्याला पैठणी आहे, त्यानंतर गडवाल सिल्क आहे, कांजीवरम आहे, अशा वेगवेगळ्या साड्या आपण वापरू शकतो. पण जर मला शाईन नको आहे, म्हणजे ही अशी चकचक नको आहे, तर पण एक खूप अशी सटल हवी, तर मी कुठली साडी नेसावी? त्याच्यासाठी मी टसर प्युअर सिल्क साडी मी तुम्हाला म्हणजे
प्रेक्षकांना सांगू इच्छितो त्याच्यासाठी आपण टसर सिल्क साडीच वेअर करावी. मला सांगा, तुम्ही 40व्या वर्षी हा प्रोफेशन सुरू केला, तर असं काय तुम्हाला वाटलं की आता मला काहीतरी केलं पाहिजे, आणि मग तुम्ही तुमच्या आजोबांचा जो व्यवसाय आहे तो रिवाईव्ह केलात? असं काय शिफ्ट झालं त्या 40व्या वर्षी की तुम्हाला करावंसं वाटलं? ॲक्च्युली 40व्या वर्षी करावंसं हे मला अगदी खूप पूर्वीपासूनच करायचं होतं, पण आमचे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. परत आमचा व्यवसाय दुसरा, मिस्टरांचा व्यवसाय होता, त्यामुळं मुलं लहान होती. या गोष्टींमुळं मला त्याच्यात उतरता आलं नाही. जेव्हा जरा मोठी झाली, मग मी 40व्या वर्षी म्हटलं की आता आपल्याला जर हँडलूम पैठण्या बनवायच्या तर त्याचं शैक्षणिक आपल्याला मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणून मी फॅशन डिझायनिंग हा कोर्स केला आणि मग त्याच्यात हँडलूम पैठण्या बनवल्या. पण आता कुठलाही असा अनुभव नसताना पुण्यासारख्या ठिकाणी एक शॉप करणं आणि एवढं सगळं एक इनोव्हेशन्स करणं आणि त्याप्रमाणे आपलं क्लायंटेल वाढवणं ते सोपं नाही आहे. हो, नाही का? तर ते सगळं एक कुठून येतं, म्हणजे हे सगळं ऊर्जा म्हणा किंवा एनर्जी म्हणा, हे कल्पना कशा सुचतात? ह्याला सगळ्यांचाच हातभार आहे. माझा जो स्टाफ आहे, मी 2-3 डिझायनर्स आहेत, माझी मुलगी आहे. आम्ही असे वेगवेगळे प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो आणि नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. एक आहे की आम्ही ज्या पैठण्या, विंटेज पैठण्या ज्या रिवाईव्ह केल्या, तर त्याच्यावरनं मुंबईच्याच एका क्लायंट आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या सुनेसाठी, म्हणजे होणाऱ्या सुनेसाठी ग्रीन पैठणी विथ द मुनी, चंद्रकोर आणि तारा, मी जे तुम्हाला आत्ता दाखवलं, आणि रेड बॉर्डर, नारळी बॉर्डर, ही त्यांनी आमच्याकडनं बनवून घेतली. त्याच्यासाठी त्यांनी 2 महिन्याचा कालावधीत आम्ही ती बनवून दिली त्यांनी. आणि दुसरा एक अनुभव आहे की जसं नऊवार पेस्टलचे जे मी बोलले की नऊवार पेस्टलमध्ये कोणी बनवत नाही, पण ते आम्ही नवीन केलं होतं. आणि एक क्लायंट असं होतं की त्यांनी नऊवार बनवून घेतली आमच्याकडनं स्टिच, आणि ती घरी घेऊन जात होती, पण रस्त्यात तिची बॅग पडली आणि ती साडी, गाडी गेल्यामुळे साडी फाटली. मग ती परत घेऊन आली परत आमच्याकडे. मग परत आम्ही त्याच्यात नवीन डिझाईन बनवून ती साडी त्यांना परत बनवून दिली. म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये काढल्यामुळं अजून आम्ही त्याच्यावर काम केलं असं. आणि नऊवार पण आम्ही जी सॅटिन सिल्कमध्ये जी नऊवार बनवली विथ द टेल, तर ते इतके खुश झाले आणि अनेक क्लायंटनी आम्हाला त्यांचे फोटोज पाठवलेले आहेत त्या साड्यांमध्ये. सॅटिन सिल्कची. आणि एक US आमचे क्लायंट होते, त्यांना प्युअर सिल्क लेहंगा आम्ही बनवून दिले विथ द डाय अँड ऑल. इन्स्पिरेशन होतं सब्यासाचींचं गाऊन, हे लेहंगा. ते इन्स्पिरेशन पकडून आम्ही तो जो कलर होता तो प्युअर सिल्कमध्ये डाय करून मग तो क्रश करून मग त्याच्यावर हँडवर्क केलं आणि फायनली मग तो आउटफिट आम्ही त्यांना हँडओव्हर केला. असा पण अनुभव आहे. खूप छान, मस्त. ज्या इन्फ्लुएन्सर आहेत, उर्मिला निंबाळकर, त्यांच्या मामीच्या मुलीचं लग्न होतं, तर त्यावेळेला आम्ही पेस्टल थीममध्ये स्टिच नऊवार विथ द हेवी ब्लाऊज आणि त्यांच्या मिस्टरांसाठी कुर्ता, म्हणजे पेस्टल टिश्यूमध्ये कुर्ता बनवणं हेच आमच्यासाठी एक चॅलेंज होतं. तर ते आम्ही ट्राय केलं, पण म्हणजे खूपच सुंदर त्यांचा आउटफिट झाला आणि ते फार खुश झाले आणि त्यांनी फार म्हणजे त्यांचे फोटोज वगैरे आम्हाला शेअर केले. त्यासाठी सारेगम लिटिल चॅम्प्सच्या ज्या विनर आहेत, कार्तिकी कल्याणजी गायकवाड, त्या आमच्या स्टोअरला त्यांनी व्हिजिट केली त्यांच्या भावाच्या लग्नाच्या वेळेला. तर त्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी आमच्याकडनं टिश्यू साडी परचेस केली आणि त्याचा ब्लाऊज पण त्यांनी आमच्याकडनं कस्टमाइज करून घेतला. त्यानंतर त्यांनी एक ड्रेप ब्लॅक कलरची साडी घेतली होती, ती पण त्यांनी त्यांच्या एखाद्या अवॉर्ड फंक्शनसाठी बनवून घेतली होती.
त्यानंतर त्यांच्या भावाच्या लग्नासाठीच हळदीसाठी त्यांनी लेहंगा बनवून घेतला होता. तर त्याचा जो टॉप होता तो टॉप आम्ही पत्त्यांमध्ये बनवलेला टॉप होता. त्याच्यावर जे हँडवर्क एव्हरी सेपरेट पत्ता आम्ही बनवला होता आणि त्याचा ब्लाऊज आम्ही तो स्टिक करून तो बनवलेला होता. खरी पानं? खरी नाही, हँडवर्कमध्ये केलेली कडदाना वर्कची पानं. ती पानं प्रत्येक पान सेपरेट आम्ही कडदाना वर्क केला होता आणि मग त्याच्यावर ते पॅच करून आम्ही त्यांचा तो ब्लाऊज बनवलेला आहे. आणि लेहंगा ऑर्गॅन्झा फॅब्रिकमधला येलो कलरचा लेहंगा आणि वर मल्टी कलरमध्ये ब्लाऊज होता. तर त्यांना इतकं आवडलं की त्यांना त्यांच्या मुलाच्या फर्स्ट बर्थडेसाठी त्यांना काहीतरी डिझायनर हवं होतं. तर त्यांनी लेहंगा त्यांच्या स्वतःसाठी टॉप, लेहंगा आणि ड्रेपिंगमध्ये लेहंगा होता तो. मुलासाठी ब्लेझर आणि सन अँड फादर यांचं कॉम्बिनेशन आम्ही बनवलं होतं ऑफ व्हाईट कलरमध्ये. मुलासाठी ब्लेझर पॅन्ट आणि वडिलांसाठी ब्लेझर पॅन्ट शर्ट्स असं आम्ही कॉम्बिनेशनमध्ये बनवून दिलं. अरे वा, म्हणजे फुल फॅमिली तुम्ही कस्टमायझेशन केलं? हो, फुल फॅमिलीजमध्ये. इवन आम्ही अनेक विविध बर्थडे पार्टीज म्हणा किंवा एखादा फंक्शन आहे तुमच्या घरी, समजा आता मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील आणि ब्राईड आणि ग्रूम म्हणजे हे दोघं, तर असं कॉम्बिनेशनमध्ये पण आम्ही अनेक विविध लोकांना बनवून दिलेलं. कलर कॉम्बिनेशन आणि त्याचं सगळं करून म्हणजे एक थीम करून तुम्ही सगळ्यांसाठी करतो. शुभांगीताई, तुमच्याकडे लग्नाच्या बस्त्यासाठी खूप जण येत असतील ना? हो. कुठून येतात? परभणीवरनं काही लोक आलेले, नागपूरवरनं आलेले आहेत. त्यानंतर आत्ता गेल्या महिन्यात आमच्याकडनं गुलबर्ग्याच्या एका छोट्या तालुक्यामधनं लोक आलेली आहेत. मग ते का असे सगळे फॅमिली एकत्र येते का? हो, एकदम 7-8-10 लोक एकत्र येतात. मग कोणी काकू असते, कोणी बहीण असते, त्यानंतर आई वडील असतात, आजी आजोबा असतात, असे सगळे एकत्र येऊन अगदी म्हणजे देण्याघेण्याच्या साड्यापासनं ते नवऱ्या मुलीची साडी, नववधूची म्हणजे वरमाईची साडी, ह्या सगळ्या साड्या आपल्याकडं अवेलेबल आहेत. काय मजेदार असे प्रसंग घडतात का? आई, मुलगी, आजी तिघी एकत्र आल्या तर आजीला एक वेगळी आवडलेली असते, आजी आईला एक वेगळी आवडलेली असते आणि नववधूला एक वेगळीच आवडलेली असते. मग आम्ही दोघांचं कॉम्बिनेशन करून जी दोघांना आवडेल अशी साडी मग आम्ही दाखवतो. मग ती त्यांना पसंत पडते आणि मग ते घेतात. आणि देण्याघेण्याच्या साड्यांमध्ये काय मजा येते? देण्याघेण्यांचं म्हणजे काही जणांचं बजेट तर खूपच कमी असतं. म्हणजे किती? जनरली आमच्याकडे 1000-1500 साड्या आहेत, पण ते आमच्याकडे अगदी 500-600 रुपयाच्या साड्या पण मागतात. पण मग आम्ही 1000 रुपयापासून साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग त्या 6 घेणार असतील तर थोडंफार डिस्काउंट देतो. आणि ते म्हणजे नवऱ्या मुलाकडचे आले तर नवरी मुलीकडच्यांना पण द्यायला साड्या घेत असतील ना ते? हो, आत्या, काकू, मावशी यांच्यासाठी. आमच्याकडे 2-3 ब्राईड अशा येऊन गेल्या की त्या आधी येऊन जातात, साडी चूज करून जातात आणि मग नंतर त्या म्हणतात की आम्ही शनिवारी सगळे येणार आहोत, सगळ्यांना जरी खूप आवडली तरी मला हीच आवडली, ही फायनल आहे माझी, तुम्ही ही माझ्या नावाची काढून ठेवा, हीच फक्त दाखवा. हां, आणि त्या दिवशी ती साडी घेऊन जाते. म्हणजे असे पण प्रसंग घडतात की नववधू आधी येते, चेक करते आणि मग ती पसंत करून जाते आणि सगळ्यांबरोबर येऊन ती परचेस करते. तर असं पण अनेक प्रसंग. नवऱ्या मुलाकडचे पण येत असतील ना की ह्याच साड्या दाखवा देण्या घेण्याच्या? या उलट असं पण होतं की नवऱ्या मुलाची आई, काकू असे वेगळे जण येतात आणि सांगतात की या बजेटच्या वर जाऊ नका, हीच दाखवा नववधूला. मग असे पण प्रसंग घडतात. म्हणजे दोन्ही बाजूनी जेव्हा येतात लोक तर दोन्ही बाजूनी अनेक मजेशीर किस्से घडतात त्यावेळेला. अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की लग्नाच्या शॉपिंगच्या आधी त्या नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत? फर्स्ट ऑफ ऑल तर थीम तुम्ही आधी ठरवा की तुमची बॅकग्राऊंड थीम काय आहे. त्यानंतर मग आउटफिट चूज करा. जनरली बॅकग्राऊंड जे आहे त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये आउटफिट घ्या
आणि मग तुम्ही ज्वेलरी घ्या, कारण ज्वेलरीची कॉस्ट ही खूप हाय असते. तर लास्ट ज्वेलरी घ्या. उलटं सुलटं केलं तर मग ते मिसमॅच होतं आणि मग आपण म्हणतो अरे हे आम्ही ठरवलं होतं आणि हे असं वेगळंच झालं. तर जनरली थीम, आउटफिट आणि मग सोनं असं खरेदी करा. आणि अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या टाळल्या पाहिजेत, म्हणजे अगदी कम्प्लीट नो. खूप पण मॅचिंग करायला गेलो की ते चांगलं दिसत नाही. तर ते कॉन्ट्रास्ट पण चांगलं दिसतं आणि खूप कॉन्ट्रास्ट पण चांगलं दिसत नाही. त्याला काहीतरी थोडीशी एम्ब्लिशमेंट नवऱ्या मुलाच्या किंवा नवऱ्या मुलाच्या ह्याच्यात असली पाहिजे. आणि फुटवेअर पण मॅचिंग पाहिजे त्यावेळेला एकमेकांचं. एकमेकांचं म्हणण्यापेक्षा आउटफिटला मॅचिंग पाहिजे. अच्छा. असं खूपदा होतं की एक ब्राईड आहे, तिने आउटफिट परचेस केला आहे पण तो तिला अजिबात फिट बसलेला नाही आणि तो अतिशय शॅबी तिला दिसतोय. अशा वेळेला ती आउटफिट घेऊन येते की मला ह्याचं काहीतरी करून द्या आता, कारण माझं लग्न आहे 8 दिवसात. मग इन दॅट केस आम्ही एक असा किस्सा घडला होता की तिचा गाऊन होता, तो स्लीवलेस होता आणि अजिबात फिटेड नव्हता. तिने कुठनं परचेस केला होता आम्हाला माहिती नाही आहे. तर मग आम्ही तो एकतर तिच्या प्रॉपर फिटिंगमध्ये करून दिला तिला आणि तिला स्लीव्ज हवे होते. तर स्लीव्जमध्ये आम्ही सेम त्याच्यावर जे वर्क होतं ते वर्कचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही डिझायनर असे स्लीव्ज तिला रिमूवेबल बनवून दिले. तो नंतर शी कॅन रिमूव्ह दॅट स्लीव्ज अँड दॅट वेअर दॅट गाऊन. तर असे पण अनेक किस्से घडलेले आहेत. असं कधी झालं का एकदम अर्जन्सीमध्ये, म्हणजे कमीत कमी असं 2 तासात 3 तासात तुम्ही शिवून दिले? 2 दिवसात आम्ही 3 दिवसात आम्ही एक ब्लाऊज बनवून दिलेला आहे. एक क्लायंट होते, त्यांचा लेहंगावर ब्लाऊज स्टिच करून त्यांना मिळाला पण तो अजिबात फिटेड नव्हता. मग त्यावेळेला आम्ही तो जो लेहंगा होता त्या लेहंगाला मॅचिंग आम्ही त्याचे जे वर्क जे आहे ते मॅचिंग वर्क शोधण्या, म्हणजे त्याचे जे कडदाना आहे त्याच्यावर जे स्टोन होते ते सगळे आम्ही मॅचिंग शोधून 2 दिवसात त्यांना त्यांच्या मेजरमेंटनुसार एकदम परफेक्ट फिटिंगचा ब्लाऊज आम्ही बनवून दिलेला आहे. अरे वा, फारच चॅलेंज आहे ना हा. खूपच. म्हणजे आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करत होतो सगळे त्याच्यासाठी, कारण मॅचिंग त्याचे जे लागणारे जे कडदाना किंवा जे वर्कचं जे सामान आहे ते मिळत नव्हतं. मग ते सगळं शोधून आम्ही तो ब्लाऊज बनवून दिलेला आहे. मला वाटतं हे सगळं ना लग्नाचं आउटफिट आणि हे खूप असं नाजूक पण असतं काम आणि त्याच्यानंतर सगळ्यांना अर्जन्सी पण असते आणि एकदम परफेक्ट हवं असतं, त्यामुळे खूप चॅलेंजिंग आहे. मला असं वाटतं तुम्ही करताय ते. शुभांगीताई, तुम्ही इकडे आलात आणि खूप काही सांगितलं. मला स्वतःला बरंच काही कळलं पैठणीमधलं, निळ्या साड्यांमधलं. आता मला असं वाटतं कुठल्याही साडीकडे बघीन किंवा पैठणीकडे बघीन ना तेव्हा मी असं निरखून बघीन, अच्छा हे वर्क आहे का, ते वर्क आहे का. असं खूप छान सांगितलं तुम्ही. ते सर्व काहीमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षको, आज शुभांगीताईंनी आपल्याला पूर्ण सगळं साड्या म्हणजे काय, पैठणी कशी बनते, म्हणजे अगदी 2,000पासून 5 लाखापर्यंत पैठणी कशी बनते, इतकं सुंदर सांगितलं. परत एकदा आपली जी जुनी संस्कृती आहे, पैठणी साडीची संस्कृती आहे, ती रिवाईव्ह करावी म्हणून त्या खूप छान कार्य करतायत. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जर आपल्या प्रेक्षकांनी जर ठरवलं की त्यांना पैठणी हवी आहे तर शुभांगीताई तुम्ही त्यांना डिस्काउंट द्याल ना? आमची तुम्ही नक्की द्या. नक्कीच देणार. कधी देणार सांगा आणि किती देणार सांगा. आमचं आता या महिन्यातच आमचा 2 वर्ष आमच्या शॉपला पूर्ण होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारी हा आमचा वर्धापन दिन किंवा असं म्हणूयात. तर त्या दिवशी आम्ही हे दुकान चालू केलेलं आहे. तर त्यानिमित्त आम्ही 30% ऑफ देणार आहोत. आता तुम्ही बरोबर एखाद्या प्रोफेशनल सारखं बोललात. तर प्रेक्षक शुभांगीताई 30% डिस्काउंट आपल्या प्रेक्षकांना मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहेत. फक्त फेब्रुवारीमध्ये ना? फेब्रुवारी 1 मंथ फुल 1 मंथ फेब्रुवारीमध्ये पूर्ण महिनाभर तुम्ही जायचं, पुण्याला नित्यकलामध्ये जाऊन शॉपिंग करायचं. त्या 30% डिस्काउंट आपल्याला देणार आहेत फक्त सर्व काहीच्या प्रेक्षकांना. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.